नमस्कार, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत। आज 4 डिसेंबर 2024 BMC कार्यकारी सहाय्यक या पदाचा पहिला शिफ्टचा पेपर संपला आहे। विद्यार्थी बाहेर येत आहेत, आपण जाणून घेऊया पेपर कसा होता। सर नमस्कार, काय नाव? अविनाश शेलार सर। अविनाश सर, काय सांगाल, कसा होता पेपर? पेपर सर रिजनिंग तर सोपं आहे, रिजनिंग मराठी, त्यात आपल्या GS खूप हार्ड आहे। म्हणजे काय विचारतात ते आपण अभ्यास केला, भरपूर केला आहे, पण त्यात आपल्याला कळत नाही व्यवस्थित काय विचार। 2023-24च्या दरम्यान GS विचारले त्यांनी। मॅथ रिजनिंग कसं होतं? मॅथ रिजनिंग सोपं आहे सर, सोपं आहे, म्हणजे ते येतात बऱ्यापैकी सगळं। मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण? मराठी व्याकरण पण चांगलं आहे सर, चांगलं मराठी व्याकरण पण। GS मध्ये चालू घडामोडी साधारणतः कुठल्या विचारतायत आणि मुंबई महानगरपालिका त्याचा अर्थसंकल्प असेल किंवा त्या अनुषंगाने काही प्रश्न आहेत? महानगरपालिकेवर तर अजून तर एक पण प्रश्न विचारला नाही त्यांनी या बॅचला। आता ही सकाळची बॅच होती, तिला तर काही प्रश्न विचारलेले नाही, पण मराठी आणि रिजनिंग सोपं आहे सर। एकंदरीत पेपर कसा गेला तुम्हाला? एकंदरीत पेपर छान गेला आहे सर। हो, थँक्यू सर। हो, थँक्यू सर नमस्कार, काय नाव? हर्षल सुनील निर्भर। हर्षल सर, काय सांगाल, कसा होता पेपर? पेपर लास्टचे जे सेक्शन असतात, लास्टला हे असतं मॅथ आणि रिजनिंग, तर तिथं वेळ नाही पुरत। पहिल्या याला मला वेळ नाही पुरला, 2-3 प्रश्न असेच सुटून गेले माझे। तर मराठी पण होतं जरा व्यवस्थित होतं, इंग्लिश पण व्यवस्थित होतं, आणि GK थोडंसं आउट ऑफ। GK काय विचारलं होतं? चालू घडामोडी जास्त होतं, आणि चालू घडामोडी लेटेस्टच्या नव्हत्या। बरं, हां, जुन्या होत्या? जुन्या होत्या, हां। बरं, मुंबई महानगरपालिकेसंबंधी काही प्रश्न होते का? हां, 1-2 होते। मग हे आपलं आयुर्मान विचारलं होतं 2023-24 मध्ये। भारताचं जे आयुर्मान जे आहे ना, पुरुषांचं आयुर्मानबद्दल विचारलं होतं। आणि एकंदरीत पेपर कसा गेला? पेपर थोडासा अवघडच गेला। अवघड गेला आहे, बरं, धन्यवाद सर। सर नमस्कार, काय नाव? राकेश जगताप। राकेश सर, काय सांगाल, कसा होता पेपर? पेपर मॉडरेट आहे सर। बरं, GS सोडलं ना, मॅथ, रिजनिंग, इंग्लिश आणि आपलं मराठी सोपं आहे। फक्त GSचं थोडं फॅक्ट्स जास्त विचारत आहे, आणि बाकी पेपर मॉडरेट आहे। आपलं मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण जे आपण रेग्युलर बाकी सर्व 7ची तयारी करतो, ज्या पद्धतीने प्रश्न असतात तसेच प्रश्न आहेत? इंग्लिश व्याकरणमध्ये तुमचे टेन्स आहे, टेन्सवर 1-2 प्रश्न येत आहे, परत अँटोनिम्स, सिनोनिम्स, बाकी दुसरं व्याकरण जास्त नाही, टेन्सवर येतात, प्रयोगवर येत, म्हणजे आपलं याच्यावर येतं अँटोनिम्स, सिनोनिम्स, एखादं इडियम देता, आणि 2 पॅराजंबल। रिजनिंगमध्ये काय विचारलं जातं? रिजनिंग एकदम सोपं आहे, एकदम म्हणजे कुठलाही सर्वसामान्य अभ्यास करणारा विद्यार्थी सोडवू शकतो, आउट ऑफ येऊ शकतो। रिजनिंग एकदम सोपं आहे। भीती वाटते मुलांना GK GS बाबतची, काय सांगाल थोडक्यात, कशा प्रकारे प्रश्न होते? GK GSचं आता